Yes, aldehydes and ketones, the part under consideration. प्रिलिमिनरी डेफिनेशन आणि सुरुवातीला एक दोन छोटे सोपे नॉमेनक्लेचर एक्झाम्पल्स मुद्दाम घेतले. ते सारखे सारखे लागणार आहेत म्हणून सुरुवातीला ते घेतलं. ओके, नाव विल कन्सिडर केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड किटोन्स. म्हणजे अल्डिहाइड्स अँड किटोन्स आणि त्यातल्या न्यूक्लिओफिलिक ॲडिशन या प्रकारात बसणाऱ्या ॲडिशन रिॲक्शन, पण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन म्हणजे ॲडिशन जसं सबस्टिट्यूशनमध्ये आपण बघतो SN रिॲक्शन सबस्टिट्यूशनमध्ये, नाही का, म्हणजे सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक, किंवा SE रिॲक्शन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, नाही का, जसं ॲक्वस KOH ऑन अल्काइल हलाइड SN1 SN2, SE इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. त्यानंतर रॅडिकल मेकॅनिझम हे जसं असतं तसं सिमिलरली ॲडिशन रिॲक्शन्स ऑल्सो कम अंडर, if you go through the mechanism, न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. इलेक्ट्रोफिलिक पण असतं, पण इथं आता न्यूक्लिओफिलिक आहे म्हणून. तर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ज्या आहेत त्या अल्डिहाइडसाठी आणि किटोनसाठी सेम आहेत. काही रिॲक्शन्स अल्डिहाइड्स किटोनच्या फक्त कार्बोनिल ग्रुपशी रिलेटेड असल्यामुळं त्या सेम असतात. मग इकडं अल्डिहाइडिक ग्रुप असेल म्हणजे एक हायड्रोजन आणि दुसरा अल्काइल अराईल ग्रुप, किंवा किटोनिक दोन्ही अल्काइल किंवा अराईल, मेक्स नो डिफरन्स. तर त्या टाईपच्या रिॲक्शन्स पहिल्यांदा आपण बघतो आहे. तर याच्यामध्ये बघा कार्बोनिल ग्रुप, आता हा अल्डिहाइड किंवा किटोन कोण असेल तो जनरल, ओके, कार्बोनिल ग्रुप म्हणतो मी, कार्बोनिल ग्रुप. मग तो अल्डिहाइड असेल किंवा किटोन असेल, ओके, और किटोन. त्याच्यामध्ये बिकॉज ऑफ लोन पेअर ऑफ, एक तर हा पोलर आहे, ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं कार्बोनिल कार्बन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट, पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, अँड ऑक्सिजन कॅरीज डेल्टा निगेटिव्ह चार्ज, म्हणजे स्लाईड शिफ्टिंग आपण म्हणतो ना, ते असं टुवर्ड्स ऑक्सिजन आहे. एक ती गोष्ट. त्यानंतर बेसिकली दोन्ही साईडच्या रिॲक्शन्स होतात, कंडिशन्स आणि कोणाबरोबर रिॲक्शन आहे त्याच्यावरती. ही समजा प्रोटॉनबरोबर रिॲक्शन असेल, त्या रिॲक्शनच्या वेळेला जर ॲसिडिक मिडियम वगैरे असेल तर ॲसिडमधनं येणारा फ्री H+ आयन प्रोटॉन असेल तर प्रोटॉन एम्प्टी ऑर्बिटल अँड लोन पेअर यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन, ओके, इथं लिहितो बघा, आणि लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली, आणि ही लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली, त्यामुळे इथं पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे जो +1 चार्ज प्रोटॉनवर होता तो आता पूर्ण युनिट म्हणजे आता ऑक्सिजनवर गेला, कारण ऑक्सिजनची लोन पेअर नाव इट इज शेअर्ड बिटवीन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. येताना तो H+ फॉर्ममध्ये आला आहे. आता असं प्रोटोनेशन झाल्यामुळं बिकॉज ऑफ प्रोटोनेशन दिस कार्बोनिल ग्रुप becomes मोर पोलार. आधी तो पोलार आहेच, पण इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे ओढली, इथं युनिट पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, म्हणजे हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला, म्हणजे हे इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याकडे ओढण्याची टेंडन्सी याची जास्त वाढली, म्हणजे हा मोर पोलार झाला. पोलार आहे पण मोर पोलार झाला. आणि मोर पोलार झाल्यामुळं काय होणार आहे, तर मोर पोलार झाल्यामुळं बिकॉज इट बिकम्स मोर पोलार, अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल, जसं OH- आयन न्यूक्लिओफाईल आहे, किंवा आता आपण HCNच्या रिॲक्शन बघणार आहोत त्याच्यामध्ये CN- आयन, सायनाइड आयन न्यूक्लिओफाईल आहे. अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल बिकम्स इझी, नाही का, म्हणजे एखादा वीक न्यूक्लिओफाईल असेल तर तो अटॅक होण्यासाठी प्रोटोनेशन झाल्यामुळं मोर पोलार, कार्बोनिल ग्रुप पोलार आहे, तो बिकॉज ऑफ प्रोटोनेशन मोर पोलार झाला कार्बोनिल ग्रुप, आणि त्यामुळं मग वीक न्यूक्लिओफाईलसुद्धा सहज अटॅक करू शकतो. ओके, येस. तर हा एक इथं मुद्दा आहे. तर लोन पेअर अँड फ्री H+ आयन, आणखी एम्प्टी ऑर्बिटलवाले दुसरे कोणी असू शकतात. ओके, तर इथं कार्बोनिल ग्रुपमधल्या ऑक्सिजनने
न्यूक्लिओफाईल म्हणून काम केलेलं आहे. न्यूक्लिओफाईल, न्यूक्लिओफिलिक साईट. न्यूक्लिओफाईल म्हणण्यापेक्षा आपण त्याला न्यूक्लिओफिलिक साईट म्हणूया. हा ऑक्सिजन, द लोन पेअर ऑन ऑक्सिजन इन कार्बोनिल ग्रुप, इट कॅन बी मेड अवेलेबल टू फॉर्म अ कोऑर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड. इलेक्ट्रॉन पेअर शेअर होऊ शकते, फॉर एक्झाम्पल H+ इन मोस्ट ऑफ द केसेस. त्यामुळे कार्बोनिल ग्रुपमधलं ही न्यूक्लिओफिलिक साईट आहे. आणि मग इकडे न्यूक्लिओफाईल अटॅक होऊ शकतो, किंवा काही वेळेला प्रोटॉन नसेलच तर स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असेल तर सायनाइड आयन असेल, किंवा आणखी वेगळे वेगळे ग्रुप्स बघणार आहोत. एक एक्झाम्पल सुरुवातीला सिलेक्ट केलं मी. तर सायनाइड आयन, Cn- आयन, ते इलेक्ट्रॉन पेअर घेऊन या कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करू शकतो. आता ही लोन पेअर इथं शेड पेअर होईल, त्यावेळेला यातला पायवाला इकडे जाईल, ते ठीक आहे. मग हा पोलर आहेच, डेल्टा पॉझिटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. मग असं जेव्हा न्यूक्लिओफाईल, दिस इज अ न्यूक्लिओफाईल हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर न्यूक्लियस, म्हणजे हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर पॉझिटिव्ह. इलेक्ट्रॉन स्वतः रिच असल्यामुळे हॅव्हिंग अट्रॅक्शन फॉर इलेक्ट्रॉन डिफिशियंट. मग हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, म्हणजे हा स्वतः इलेक्ट्रॉन डिफिशियंट, म्हणजे हा जसा हा न्यूक्लिओफिलिक साईट, तसा हा इलेक्ट्रोफिलिक साईट, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं Cn- सारखा न्यूक्लिओफाईल, अमोनियासारखा न्यूक्लिओफाईल, किंवा कंडिशन्स आहेत, अल्कोहोल, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन ऑक्सिजन, असे वेगळे वेगळे न्यूक्लिओफाईल, दे विल अटॅक ऑन दिस कार्बन. कारण का हा पोलर आहे, त्यात कार्बोनिल ग्रुप इज पोलर अँड कार्बन इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्यामुळं कार्बोनिल ग्रुपमध्ये, मग तो अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, हा कार्बन हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असल्यामुळे इलेक्ट्रोफिलिक साईट आहे. आणि ऑक्सिजन हा लोन पेअर शेअर करायला देऊ शकतो जर कोण H+ फॉर्ममध्ये आलं, किंवा त्या टाईपचं कोण आलं, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+, एस्पेशली प्रोटॉन आला होतं, तर तो न्यूक्लिओफिलिक साईट. आणि काही वेळेला मग अशा प्रकारचं न्यूक्लिओफिलिक साईट आणि प्रोटॉन, म्हणजे प्रोटोनेशन झाल्यामुळं कार्बोनिल ग्रुप बिकम्स मोर पोलर, आणि मग अशा प्रकारचं न्यूक्लिओफाईलचा अटॅक मोर इझी होतो. कारण प्रोटोनेशननी कार्बोनिल ग्रुप इट बिकम्स मोर पोलर. एवढी एक गोष्ट सध्या सुरू करताना माहीत असावी. आणि मग अनेक एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. त्याच्यामधलं एक जे नॉर्मली सुरुवातीला एक्झाम्पल घेतात ते घेतलं, तर अल्डिहाइड. आता इथे मी एक्झाम्पल पण घेऊ शकलो असतो, समजा मिथाईल, इथाईल वगैरे. कीटोन पण घेऊ शकलो असतो. एक कुठलं तर जनरल अल्डिहाइड लिहिलं मी, अल्डिहाइड. ओके. आणि मग ॲरोवर असतं बेस, HCN, ॲडिशन रिॲक्शन. आणि लिहिताना मग प्रोडक्ट काय असतो, नॉर्मली मेकॅनिझम जेव्हा बघत नाहीत त्यावेळेला लिहिताना डायरेक्ट असं लिहितात. मग तो सायनाइड ग्रुप इथं, आता तिकडं कलरमध्ये दाखवला आहे म्हणून, आणि हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे ॲडिशन रिॲक्शन आपण सध्या असं म्हणूया. अरे पण हे झालं कसं काय? आता ही ॲडिशन रिॲक्शनच आहे. मल्टिपल बॉन्डच्या अक्रॉस HCN ॲड झालं, हायड्रोजन इकडं, सायनाइड इकडं. जसं ॲडिशन ऑफ H2 आपण बघितलं अल्किनमध्ये, ॲडिशन रिॲक्शन ऑफ HX बघितलेलं आहे, तसं ही ॲडिशन रिॲक्शन आहे. पण या ॲडिशन रिॲक्शनच्या मुळात गेलो आपण, तर न्यूक्लिओफाईल फर्स्ट अटॅक्स. लक्षात घ्या, न्यूक्लिओफाईल इट फर्स्ट अटॅक्स, नाही का. मुद्दा काय इथं बघा, आणि न्यूक्लिओफाईल सांगतो. ओके, बघा पुन्हा लिहितो. मग या केसमध्ये सध्या Cn- आयन इट अटॅक्स. आणि मग हा कार्बन sp2 आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे sp2 याचा अर्थ हे एक्झॅक्ट 120 असणार नाही, पण 120च्या आसपास, कारण आयडेंटिकल ग्रुप्स नाही आहेत. फ्रॉम द ऑपोजिट साईड, म्हणजे ज्या मोमेंटला ही शेअर्ड पेअर घेऊन अटॅक करेल डेल्टा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन डिफिशियंट, त्यावेळेला यातला दोन्हीतला जो पाय असेल, समजा हा तो इकडं जाईल, आणि तिकडं काय होईल मग बघा. मग इथं जे असायचं असेल ते असेल. समजा इथं अल्डिहाइडचं असं म्हणूया जनरल, म्हणजे अल्डिहाइड तिथं घेतला आहेस तर मग तेच ठेवूया. ओके. आणि मग तो न्यूक्लिओफाईल अटॅक केलेला इथं दाखवायचं, इथं लिहिलं तर इथं, किंवा इथं दाखवा. चला कलरमध्ये दाखवतो, इथं दाखवतो. सायनाइड कार्बन, सायनाइड ग्रुपमधला कार्बन म्हणून असं लिहिलं. आणि त्या मोमेंटला
रुटीन 2 लोन पेअर्स आहेतच, रुटीन 2 लोन पेअर्स आहेतच, पण ही आता पायवाले इलेक्ट्रॉन पेअर गेली, म्हणजे ही पूर्ण शेड पेअर आहे ती इकडं गेली, म्हणजे एक ऑक्सिजनचा आणि कार्बनचा असं 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 शेड पेअर पूर्ण इकडे गेली, म्हणजे -1 चार्ज. आणि मग हा पुढे जाऊन हा जर CN- अटॅक करणारा हा जर HCN आलेला असेल, HCN हा ॲसिड आहे, वीक ॲसिड आहे, गिविंग राईज टू H+ अँड CN- आयन्स. तर CN- आयनने अटॅक केला न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये इथं, नाही का. ओके, बघा हे लक्षात आलं. अँड देन इट विल पुल हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये HCN आणि त्यामुळे मग अल्टिमेटली काय झालं ते मी इथं लिहितो, बघा इथं लिहितो जागेच्या सोयीप्रमाणे. ओके, इथं लिहितो. आणि मग अशी तो आलेला सायनाईड मुद्दाम कलरमध्ये दाखवतो, सायनाईड CN, आणि हा OH ग्रुप. मग हा H+ आणि ही इलेक्ट्रॉन पेअर कुठलीही तिन्हीपैकी एक शेअर होणार. मग शेअर झाल्यानंतर काय, त्या मोमेंटला शेअर झाल्यानंतर ॲरो दाखवायची पद्धत नाही आहे आपल्याला, सोयीचं वाटलं मला शिकताना तरी दाखवूया म्हणून मी दाखवत आहे. असं ॲडिशन रिॲक्शन झाली. आता हे होत असताना बेस म्हटलं तर बेसिकली काय आहे, तर HCN इज अ वीक, म्हणजे बेसिकली असं आहे, आपण असं लिहितो सोयीसाठी, तो वीक ॲसिड आहे. आउट ऑफ वॉट एव्हर इज प्रेझेंट, ओके, व्हेरी लेस गेट डिसोसिएटेड, आयोनाइज्ड. तर इन प्रेझेन्स ऑफ बेस काय होणार, आता इथं बेस स्मॉल कॅटॅलिटिक अमाऊंट, बरं का, स्मॉल अमाऊंट कॅटॅलिटिक अमाऊंट, म्हणजे त्या रिॲक्शनचा स्पीडअप करण्यासाठी म्हणून त्या अर्थाने कॅटॅलिटिक असं म्हणतात. म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ बेस, तर बेस काय करेल, याला न्यूट्रलाइज करेल, नाही का. कमी प्रमाणात बेस पाहिजे फक्त. इन प्रेझेन्स ऑफ बेस, बेसिक कंडिशन नाही आहे, इन प्रेझेन्स ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ बेस. तर समजा NaOH वापरला असेल तर काय होणार याचं, तर NaCN आणि H2O. मग जेवढे समजा हे हजारो आहेत पण हे 10च वापरले, तर 10च्या 10 NaCN तयार झाले. NaCN इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, म्हणजे इथं CN- आयन फ्री मिळाला. मग इथं अटॅक करण्यासाठी सायनाइड आयन फ्री फॉर्ममध्ये मिळायचं असेल तर HCN जो वीक ॲसिड आहे तो न्यूट्रलाइज करून सायनाइड आयन्स, लार्ज अमाऊंट ऑफ सायनाइड आयन्स मिळावेत फ्री फॉर्ममध्ये. आता आहेत त्याच्या तुलनेत लार्ज, बरं का. तर देअरफॉर इन प्रेझेन्स ऑफ बेस, तर बेसच्या प्रेझेन्समध्ये HCNचं न्यूट्रलायझेशन होईल. बेस कमी प्रमाणात पाहिजे, मग सायनाइड अटॅक करेल. ओके, आणि तो सायनाइड अवेलेबल होईल जास्त फ्री. HCN वीक असल्यामुळं कमी प्रमाणात असतो. इन प्रेझेन्स ऑफ बेस NaCN, KCN जो काय असेल, म्हणजे इथं फ्री असतात, हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. लार्ज अमाऊंट ऑफ सायनाइड इन द फ्री फॉर्म विल बी अवेलेबल. इट विल अटॅक इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओफाईल. आणि मग सायनाइडनी अपोजिट साईडने अटॅक केला, कारण का हे डेल्टा निगेटिव्ह, हा डेल्टा पॉझिटिव्ह, हा न्यूक्लिओफाईल, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट. त्याचे बेसिक कोव्हॅलेंट बॉन्ड्स आहेत ते सिग्मा बॉन्ड्स आहेत ते प्लेनर आहेत 120. तर अशा प्रकारे न्यूक्लिओफाईल विल अटॅक फ्रॉम ऑपोजिट साईड. आणि मग नंतर हे जे आता मी दाखवलं त्याप्रमाणे हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स ॲडिशन रिॲक्शन झाली. त्याचे काही एक्झाम्पल्स घेतल्यानंतर नॉमेनक्लेचर वगैरे हा मुद्दा बघू, सोपा पार्ट आहे. पण इथं इंट्रोडक्शनमध्ये ज्या ओव्हरऑल आपण कार्बोनिल ग्रुपच्या न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन ज्या आहे 4-5 आपण बघणार आहोत, आणि त्या कुठेतरी पुढं पण रिपीट होणार आहेत त्या टाईपच्या रिॲक्शन्स इतर टॉपिकमध्ये. त्याचं बेसिकली तुम्ही समजून घ्या. कार्बोनिल ग्रुप तो पोलार आहे, हा न्यूक्लिओफिलिक साईट, हा इलेक्ट्रोफिलिक साईट. प्रोटॉनच्या प्रेझेन्समध्ये हे असं होऊन कार्बोनिल ग्रुप इट बिकम्स मोर पोलार. प्रत्येक वेळेला तसं असेलच असं नाही, काही केसेसमध्ये आहे. आपण पूर्वी कुठल्या तरी मेकॅनिझमच्या वेळेला बघितलं, इस्टेरिफिकेशन, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, डबल रोल, तेच आहे ते. आता जाऊन बघा. आणि हा इलेक्ट्रोफिलिक साईट आहे. आणि एक्झाम्पल म्हणून आपण एक एक्झाम्पल घेतलं, हे जनरल घेतलं तर तिकडं न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स वी आर गोइंग टू कन्सिडर मेनी एक्झाम्पल्स. एक एक्झाम्पल घेतलं आणि लिहिताना आपण असं लिहितो डायरेक्ट, इट गिव्स दिस ॲसिटल्डिहाइड सायनोहायड्रीन. एक्झाम्पलच्या वेळेला ते लिहितो नाव वगैरे, आता जस्ट बोललो मी. तर त्याची मेकॅनिझम सांगितली की पहिल्या स्टेपमध्ये HCNची ॲडिशन होत असली तरी फर्स्ट सायनाइड आयन अटॅक्स इन द सायनाइड आयन इन द फॉर्म ऑफ Cl- आयन, म्हणजे न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये अटॅक करतो. आणि मग O-, आता तो अल्कॉक्साईडची त्याला प्रॉपर्टी आली, इट विल पुल प्रोटॉन
हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स. आणि त्यामुळे अल्टिमेटली दिसताना असं दिसतं ॲडिशन रिॲक्शन. पण स्टेप्स बघा, मेकॅनिझम बघा. ओके. आणि या केसमध्ये इथे HCN सायनाईड CN मायनस आयन फॉर्ममध्ये जास्त प्रमाणात मिळावेत, यासाठी इन प्रेझेन्स ऑफ बेस. एवढं आत्ता तुम्हाला कळावं. म्हणजे मग एक दोन सोपे एक्झाम्पल्स, सोपे म्हणजे आपल्या नेहमीचे वही पुस्तक आणि जे उपयोगाला येतात नीटला वगैरे, MST CET, ते हे एवढं बघितल्यानंतर सोपं जातं म्हणून सोपं म्हणायचं. ओके. येस. सो न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, त्याच्यामध्ये त्या न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स आहेत. तर आत्तापर्यंत जे बोललो ते कंटिन्यू करण्यासाठी एक आर पण घेऊ शकतो, मिथाईल इथाईल. त्याच्याऐवजी मी एक एक्झाम्पलच घेतलं आहे, ॲसिटाल्डिहाइड, अँड रिॲक्शन ऑफ दिस विथ HCN. आणि मग ती रिॲक्शन आपण लिहिली होती, त्याच्या स्टेप्स बघूया. तर इट इज अ वीक ॲसिड. सो स्मॉल अमाऊंट ऑफ सायनाइड आयन्स, सायनाइड ग्रुप बेसिकली जर विचार केला तर तो म्हणजे HCN हा ट्रिपल बॉन्ड असतो. असा पाण्यामध्ये हेट्रोलायटिकली ब्रेक झाला की मग तो सायनाइड ट्रिपल बॉन्ड प्रत्येक वेळेला दाखवत नाही आपण. ही शेड पेअर कार्बनकडे राहत असल्यामुळे CN मायनस आयन असं लिहितो आपण. मग हा अनन्यूक्लिओफाईल आहे. हा न्यूक्लिओफाईल, स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल आहे. ओके. तर मग जेवढे प्रमाणात HCN आहेत त्याच्या प्रमाणामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ बेस, म्हणजे मग टप्प्याटप्प्याने त्याचे परिणाम काय होईल. स्मॉल अमाऊंट ऑफ बेस, HCN विल गेट न्यूट्रलाइज्ड. मग समजा NaOH एक्झाम्पल म्हणून घेऊया, KOH किंवा आणि कुठलाही बेस नॉर्मली स्ट्रॉंग घेतलेला बरा. तर इट गिव्ज NaCN अँड वॉटर, म्हणजे न्यूट्रलायझेशन. त्याच्यामध्ये हे स्ट्रॉंग आहे. हे स्ट्रॉंग असल्यामुळे Na प्लस काय होतं, म्हणजे न्यूक्लिओफाईल जो आहे सायनाइड, निगेटिव्हली चार्ज आयन, जसं OH मायनस आयन असतो, अल्कॉक्सी आयन असतो. ओके. जसं सायनाइड आयन हा स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल, द पर्सेंटेज किंवा अमाऊंट विल इन्क्रीज. मग आता याच्यामध्ये कसं असतं की रिॲक्शन विथ HCN इन प्रेझेन्स ऑफ NaOH ॲरेवरती किंवा बेस म्हणतात जनरलमध्ये. तर म्हणजे ॲक्च्युली काय होतं तर सायनाइड आयन अटॅक्स, सायनाइड आम्हाला माहिती आहे तो फ्रॉम HCN असतो. मग तो हे सायनाइड आयन इलेक्ट्रॉन पेअर इट विल अटॅक. आता हा sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे, ठीक आहे. तो प्लेनर असतो, प्लस हा डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा डेल्टा निगेटिव्ह आहे. त्यामुळं निगेटिव्हली चार्ज इट विल अटॅक फ्रॉम द अपोजिट साईड. मग इकडून ही लोन पेअर इकडं जेव्हा शेड पेअर होईल, या दोन्हीतला जो पायवाला असेल तो ऑक्सिजनकडे जाईल आणि त्यामुळं काय होईल, मग तिथं मिथाईलच्या ऐवजी इथाईल असेल, आणखी काय आर असेल, आराईल ग्रुप असेल. ओके. आणि मग हा सायनाईड असं लिहितो शॉर्टमध्ये, सायनाईड हा आधीचा हायड्रोजन. आणि मग नेहमीचे दोन लोन पेअर होतेच. आता हा पायवाला पण देअरफॉर 3 लोन पेअर्स, पण एक इलेक्ट्रॉन इकडचा, त्यामुळं निगेटिव्ह चार्ज तयार झाला, नाही का. आणि मग हे अल्कॉक्सी ग्रुप इज अ स्ट्रॉंग बेस. अल्कॉक्सी ग्रुप स्ट्रॉंग बेस म्हणजे इन जनरल RONA वगैरे म्हणतो आपण तो, विच विल पुल हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स. तर ते काय होईल, तो पुन्हा हा सायनाइड ग्रुप, हा हायड्रोजन, ऑक्सिजन, अल्कॉक्सी ग्रुप, नेहमीचे 2 लोन पेअर, प्लस मग दुसऱ्या बाजूला असलेला HCN मधला हायड्रोजन H प्लस फॉर्ममध्ये घेईल किंवा H प्लस फॉर्ममध्ये असलेला काही घेऊ शकतो. हा ॲसिडिक आहे तर H प्लस फ्रॉम HCN म्हणतो. आणि त्याचं काय होईल, हे मुद्दाम एक्झाम्पल परत थोडक्यात, पहिल्या स्टेपमध्ये आलेला सायनाइड आणि मग ही लोन पेअर आणि याचा एम्प्टी ऑर्बिटल याच्यामध्ये बॉन्ड होईल, नाही का. ॲरो दाखवत असतो नेहमी, ठीक आहे. म्हणजेच थोडक्यात काय झालं बरं की अक्रॉस द कार्बोनिल ग्रुप अल्टिमेटली काय झालं तर ॲडिशन झालं. इकडं नसन हायड्रोजन आणि इकडं सायनाइड ग्रुप. पण होताना कसं झालं आहे बघा, फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. आता हा जर न्यूक्लिओफाईल असेल तर हा इलेक्ट्रोफाईल आहे ना,
मग न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शनच का म्हणायची, आत्ता मुद्दा तो आहे. तर फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल. एक तर फर्स्ट स्टेप आहे म्हणजे ते मायनर रिझन आहे. इट इज अ स्लो स्टेप, स्लो स्टेप. आणि त्या तुलनेमध्ये अल्कॉक्सी ग्रुप तयार झाल्यानंतर जो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स इट विल पुल. मग तो H+ बाजूला पूर्वीचा असलेला असेल किंवा नवीन बाजूला असलेले हायड्रोजन सायनाइड आहे. HCN भरपूर आहेत ना. ओके, तर ही फास्ट आहे. तर फर्स्ट स्टेप अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आहे. हे जरी असलं तर मेजर रिझन आहे इट इज अ स्लो स्टेप. मग स्लो स्टेपमध्ये अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल आहे. आणि मग हा जो न्यूक्लिओफाईल आहे तर हा इलेक्ट्रोफाईल आहे. मग त्याला ॲडिशन रिॲक्शनला उद्या इलेक्ट्रोफिलिकचं पण एक्झाम्पल घेता येईल. एक पटकन एक्झाम्पल सांगतो या रिॲक्शनसाठी जर नसलं हे पुन्हा एकदा सांगतो व्यवस्थित, मग ते पटकन दाखवतो. ते आपण पूर्वी बघितलं आहे की अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल ही स्लो स्टेप आहे. फर्स्ट स्टेप आहे आणि स्लो स्टेप आहे. देअरफॉर न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. नाहीतर फर्स्ट स्टेपमध्ये जर न्यूक्लिओफाईल अटॅकिंग रिएजंट आहे तर सेकंड स्टेपमध्ये हा इलेक्ट्रोफाईल आहे ना. समजलं का. मग न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स का म्हणायचं असं मला पण 11वीत वाटायचं, 12वीत. तर इट इज अ स्लो स्टेप. हे फास्ट स्टेप आहे. मग स्लो स्टेपमध्ये कोणाचा अटॅक आहे ती रिॲक्शन त्याच्यामुळं ते झालं की इमिजिएटली पुढची स्टेप होणार आहे. त्यामुळे ही स्टेप होणं स्लो स्टेपला जास्त एनर्जी द्यायला लागते. रेट पॉईंट ऑफ व्ह्यू, रिॲक्टिव्हिटी पॉईंट ऑफ व्ह्यू ही रिॲक्शन म्हणजे ही पहिली स्टेप होणं गरजेचं असतं. पुढचं फास्ट आहे याचा अर्थ की ते ॲटोमॅटिक म्हणजे त्या तुलनात ॲटोमॅटिक म्हणजे ॲटोमॅटिक काय नसतं, पहिल्या स्टेपच्या तुलनेमध्ये इझिली होणार आहे. म्हणून ही न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन. तिथंच एक पटकन थोडं पुसून थोडक्यात दाखवतो कारण तो या आत्ताच्या अभ्यासाचा भाग नाही आहे. दुसरा कपडा घेतो. तो काय जस्ट फक्त हिंट देतो, मला वाटतं हिंट देतो. मुद्दाम आता आपण न्यूक्लिओफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स बघितले. आणि न्यूक्लिओफिलिक का म्हणायचं तर फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल अँड इट इज अ स्लो स्टेप. ते महत्त्वाचं, इट इज अ स्लो स्टेप. देअरफॉर ॲडिशन रिॲक्शन इज न्यूक्लिओफिलिक. तर म्हणून जुनं पूर्वी झालेलं एक आठवण करून देतो. बघा रिॲक्शन पहिली स्टेप विथ H+ आहे, पण तो H+ कुठून येतो, डायल्यूट HCl. डायल्यूट HCl म्हणजेच ती हायड्रेशनची रिॲक्शन आहे. हायड्रेशन असतं इथं आत्ताच लिहून ठेवतो. तर हायड्रेशनसाठी आपण डायल्यूट HCl वापरतो. त्यामध्ये फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे H+ आयन्स फ्रॉम HCl मधलं. आता H+ आयन पायमधल्या इलेक्ट्रॉनमध्ये आता इथं काय सिमेट्रिकल असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. मार्कॉनी ओके, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियम आयन्स. मग हा पाय इलेक्ट्रॉन आणि हा H+ समजा असं दाखवला मी. हा H+ ही इलेक्ट्रॉन पायवाली इथं शेअर झाली त्यामुळं इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. आणि मग तो डायल्यूट म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर असल्यामुळं आणि मग पुढच्या स्टेपमध्ये वॉटर ॲज अ न्यूक्लिओफाईल अटॅक करेल. इथं वॉटर ॲज अ न्यूक्लिओफाईल अटॅक करतो. सगळं दाखवत नाही हे पूर्वीचं झालेलं. आता तुम्ही सर्च करा हायड्रेशन आणि मग इथं वॉटर ॲज अ न्यूक्लिओफाईल. मुद्दाम इथं जरी नसलं तरी इथं मी कलर दाखवतो. ओके, असं. मग पुढं परत हे डिहायड्रेशन, डिप्रोटोनेशन म्हणजे अल्कोहोल तयार झालं. म्हणजे अल्कीन प्लस वॉटर गिव्ज अल्कोहोल. हे जे त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे, हा इलेक्ट्रोफाईल आहे. आणि इलेक्ट्रोफाईल तिथं डायल्यूट HCl मधला H+ इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये तो गेला इलेक्ट्रोफाईल. आणि मग नंतर मग वॉटर ॲज अ न्यूक्लिओफाईल, न्यूट्रल न्यूक्लिओफाईल वीक आहे पण इलेक्ट्रोफाईलमुळं तिथं कॅशन तयार झाला, पॉझिटिव्ह चार्ज. त्यामुळं हा न्यूक्लिओफाईल ही सेकंड स्टेप आहे. मग सेपरेटली त्याला असतं ही फर्स्ट स्टेप आणि हे पुन्हा लिहून सेकंड स्टेप. मग त्यातली फर्स्ट स्टेप जी आहे ना ही स्लो आहे. फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ इलेक्ट्रोफाईल अँड इट इज अ स्लो स्टेप. आणि मग पॉझिटिव्ह चार्ज तयार झाल्यामुळं हा सेकंड स्टेप जी आहे अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल ही फास्ट आहे. पण अल्टिमेटली काय होणार आहे इथं, वॉटर ॲड होणार आहेत HOH. पण त्या वॉटर ॲड होण्याची प्रक्रियेमध्ये फर्स्ट स्टेप इज अटॅक ऑफ H+ आयन्स म्हणजे इलेक्ट्रोफाईल विच इज अ स्लो स्टेप. देन अटॅक ऑफ न्यूक्लिओफाईल वॉटर. आणि मग डिप्रोटोनेशन झाल्यानंतर अल्कोहोल तयार होईल. म्हणजे अल्टिमेटली ॲडिशन ऑफ वॉटर जे झालं त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोफाईल अँड विच इज द स्लो स्टेप. दॅट इज इम्पॉर्टंट. मग या ॲडिशन रिॲक्शन ही जी एक्झाम्पल आहे या टॉपिकचा भाग नव्हे, त्याला इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन म्हणतात. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन लक्षात का, त्यानिमित्ताने तुलना झाली. ओके, तर हे डोक्यात ठेवा. त्यामुळं ॲडिशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बरेच एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. त्यावेळेला हे एक एक्झाम्पल हे जे पूर्ण लेक्चर आहे हे एक्झाम्पल आणि याच्या आधीचं डिस्कशन
हे पूर्ण समजून घेतलं की सगळीकडे तो पॅटर्न फक्त डायरेक्ट लागू करायचा, असं अभ्यास करायचा. ओके, येस, थँक्यू.